नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. कसा असतो संतुलित आहार? समतोल आहार अन्न गटांचा चौरस विचार. समतोल आहार म्हणजे असा आहार जो व्यक्तीच्या वय, लिंग, कामाच्या स्वरूपानुसार पोषक तत्वांच्या सर्व गरजा तर पूर्ण करतोच, पण अचानक पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यास ती पोषक तत्वेही याच आहारातून पुरवतो. म्हणजेच संतुलित आहारात सर्व पोषक तत्वांचा विचार केलेला असतो. ही पोषक तत्वे म्हणजे ऊर्जा, प्रथिन, लोह, कॅल्शियम, स्निग्ध कर्बोदके, सर्व जीवनसत्वे आणि खनिज तसेच पाणी. ही पोषक तत्वे ज्या आहारातून मिळतात त्यांचे वेगवेगळे अन्न घटक आहेत, जसे तृणधान्य, कडधान्य व डाळी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी, भाज्या, फळ, तेल, तूप व इतर स्निग्ध पदार्थ आणि इतर ज्यात साबुदाणा, बेकरी पदार्थ इत्यादींचा समावेश होईल. परंतु कार्यान्वये गट पाडल्यास 3 गटात विभाजन करता येईल, जसे 1. ऊर्जा पुरवणारे अन्न घटक, तृणधान्य, तेल, तूप, कंदमुळे, डाळी इत्यादी. 2. शरीर निर्मिती करणारे अन्न घटक, डाळी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य, तेलबिया, मांस, अंडी, कठीण कवचाची फळे, सुकामेवा इत्यादी. 3. संरक्षक अन्न घटक, पिवळी व रसाळ फळे, आंबट फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी. रोजचे जेवण करताना या सर्व गटांचा विचार करायला हवा, तरच खऱ्या अर्थाने चौरस आहार तयार होईल. आपल्या भारतीय आहाराची बैठक याच तत्वावर आधारलेली आहे अन त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन आहार संतुलित आहाराचं उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यात वरण भात, भाजी पोळी, कोशिंबीर, चटणी, दही किंवा ताक यांचा समावेश असतो. हा संतुलित आहार मुलांना मिळण्यासाठी जेवणात मूग, मटकी, मसूर, हरभरा, तूर यासारख्या सर्व डाळी व टोमॅटो, लिंबू, गाजर, काशीफळ, लाल भोपळा, पपई, आंबा, संत्री, मोसंबी यासारख्या भाज्यांचा व फळांचा समावेश असलाच पाहिजे. त्याशिवाय ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी यासारख्या धान्याचा व दूध, दही, भात, बटाटे यांचाही समावेश असलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोज एक तरी हिरवी भाजी जेवण करत असताना पाहिजे म्हणजे पाहिजेच. यातूनच मुलांना संतुलित आहार व चौरस आहार मिळेल. उत्तम प्रारंभ, सुखद प्रवास. मुलांनी पूर्ण जेवण करण्यास सुरुवात केल्यापासून त्यांचा आहार पौष्टिक स्वरूपाचा आणि संतुलित असावा, यासाठी पालकांना सतर्क राहावे लागते. सामान्यतः पहिल्या 5 वर्षात मुलांच्या जेवणाकडे अधिक लक्ष देणे हितकारक ठरते. त्यांना योग्य आहार सेवनाच्या सवयी या काळात लावणे शक्य असते. या वयोगटातील मुलांना पालक स्वतःच्या सोयीनुसार ब्रेड, बिस्किट, चॉकलेट, खारी, मॅगी यासारखे तयार खाद्यपदार्थ देतात. त्यामुळे मुलांना आवश्यक जीवनसत्वे मिळत नाहीत. जेवणाची सवय राहत नाही. अनेक वेळा मंदाग्नी व बद्धकोष्ठ सारखे
विकार जडतात. लहानपणापासून हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, वरण, पोळी, भात, फळे हे अन्नपदार्थ व्यवस्थितरित्या दिले आणि त्यांना स्वतःच्या हाताने ते परिपूर्ण जेवण करण्याची सवय लावली तर मूल सुदृढ राहतात. सकाळी 1 कप दूध प्रोटीनयुक्त पावडर सोबत देणे इष्ट ठरते. तसेच मुलांच्या आवडीनुसार गाजर, काकडी, मुळा, कोशिंबीर, लाल टोमॅटो जेवणासोबत द्यावेत. दुपारच्या वेळी ताजे फळ किंवा कधीकधी काजू, मनुका, खारीक, बदाम यासारखा सुकामेवा किंवा गूळ, शेंगदाणे, खोबरे, चिक्की, फुटाणे यासारखा घरचा मेवा द्यावा. हे सर्व मुलांच्या आवडीनुसार त्याच्या भुकेचा विचार करून देणे गरजेचे असते. आपण त्यांना सारखे काहीतरी खाऊ घालण्याचा किंवा त्यांना खा असा आग्रह करण्याचा खटाटोप करू नये. कारण मुलांना सतत खाऊ घातल्याने त्यांची भूक मोड होऊन ते धड एकाही वेळेस नीट खात नाहीत. मुलांना सगळ्या प्रकारचे अन्न खाण्याची सवय लावणे केव्हाही चांगले, परंतु पुष्कळ वेळा लाड करण्याच्या अवास्तव कल्पना किंवा इतर मुलांचं अनुकरण करण्यामुळे आपण जे द्यायचे ते देत नाही व जे नाही द्यायचे तेच देत राहतो. त्यांना जे आवडते तेच देत राहतो, पण आवडते तेच खाऊ दिल्याने त्यांना समतोल आहार मिळत नाही. तेव्हा कधी रागावून सर्व पदार्थ खाण्याची सवय लावा. काही मुलं कितीही खात राहतात अन काहींना खाण्याचं भान नसतं. सारखं खेळावंसं वाटतं. अशा वेळी त्यांच्या आहार गरजांनुसार वेळापत्रक ठरवावं आणि खायला घालावं. हे आहारात आवर्जून असावं. शक्यतो मुलांना रोजच नाचणी, सोयाबीनचे, गव्हाचे पदार्थ द्यावेत. नाचणीमधून मुलांना कॅल्शियम मिळते आणि सोयाबीनमधून भरपूर प्रथिने मिळतात. मुलांना सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, कोशिंबिरी खाण्याची सवय लावावी. शक्यतो चहा, कॉफी देऊ नये. त्याऐवजी दूध द्या. मुलांना काय द्यावे? 1. दररोज सकाळी त्यांना सुकामेवा दिलाच पाहिजे. यात बदाम, अक्रोड व काळा मनुका यांचा विशेष समावेश असावा. 2. दररोज आहारात भाजीपाला, कडधान्य, अंडी, मांस यापैकी 1-2 घटकांचा समावेश असलाच पाहिजे. 3. दररोज 2 वेळेस ताजे दूध दिलेच पाहिजे. 4. हलका, पातळ व मऊ आहार द्यावा. 5. अधूनमधून गूळ तूप द्या. 6. शाळेत डबा देतानाही चटक-मटक देण्याबरोबरच पौष्टिकही द्यावा. उदाहरणार्थ भाजीचे पराठे, पनीर रोल, कटलेट्स इत्यादी. 7. दिवसातून एकदा तरी फलाहार द्यावा. आहाराबरोबरच त्यांच्या पाणी पिण्याकडेही लक्ष द्यावे. 9. बाजारात काही प्रकारची पोषक घटक द्रव्ये असलेल्या पावडरी मिळतात. त्यातून हवी असलेली घटक द्रव्ये मिळतात. त्यामुळे अशी एखादी पावडर आहारतज्ज्ञाच्या सल्ल्याने दररोज द्यायला हरकत नाही. मांसाहारी असल्यास मुलांना मासे जरूर खायला द्यावेत. मुलांना काय द्यावे आणि कारण? 1. दररोज सकाळी सुकामेवा द्यावा. कारण भरपूर ऊर्जा, प्रथिने याच्या प्राप्तीचा स्रोत. शिवाय औषधी गुणधर्म अंगीभूत. थोडक्यात नैसर्गिक जीवनसत्वाच्या गोळ्या. 2. दररोज आहारात अंडी, पालेभाज्या, फळभाज्या, कंदमूळ, कडधान्य, मासे यापैकी किमान 2 घटकांचा समावेश हवाच. कारण यातून उच्च प्रथिनेची
प्रथिने मिळतात. मुलांना वाढ आणि विकासासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात. प्रथिने पचण्यासाठी जीवनसत्व अ, क लागते. उच्च प्रतीची प्रथिने मेंदू आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक असतात. शरीरातील प्रत्येक पेशी आणि प्रत्येक संस्था कार्यरत राहण्यासाठी प्रथिने लागतात. 3. दररोज 2 वेळेस ताजे दूध दिलेच पाहिजे. कारण हाडांच्या मजबूती आणि बळकटीसाठी कॅल्शियम लागते. दुधातून मिळणारे कॅल्शियम हे सहज शोषले जाणारे आहे. तसेच दुधातून प्रथिनेही मिळतात. 4. हलका, पातळ व मऊ आहार द्यावा. कारण मुलांची पचनसंस्था नाजूक असते. मोठ्या प्रमाणे कठीण पदार्थ मुले खाऊ शकत नाहीत. तसेच पचनास जड पदार्थ दिल्यास त्याच्या पचनसंस्थेवर ताण पडतो. 5. अधूनमधून गूळ तूप द्या. कारण मुलांना अधिक उष्मांकाची गरज असते. कमी खाण्यातून उच्च उष्मांक मिळवण्याचा हा सोपा मार्ग आहे. शिवाय गुळातून लोह, तुपातून वंगण, इतर पोषक द्रव्ये मिळतात. 6. दिवसातून एकदा तरी फलाहार द्यावा. कारण फळातून ऊर्जा, कॅल्शियम, जीवनसत्व अ, क तसेच आवश्यक चोथा मिळतो. 7. आहाराबरोबरच त्यांच्या पाणी पिण्याकडेही लक्ष द्यावे. कारण समतोल आहारात अन्नाइतकेच पाणी आवश्यक आहे. पाण्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात व अन्न पचनास मदत होते. मुलांना काय देऊ नये? 1. डबाबंद अन्न देणे टाळावे व इन्स्टंट रेडी उदाहरणार्थ डबाबंद ज्युसेस, टू कुक फूड, नूडल्स, चिप्स इत्यादी. कारण हवाबंद अन्न बऱ्याच दिवसांपासून केलेले असते. ते टिकवण्यासाठी त्यात अन्न संरक्षके म्हणजे प्रिझर्वेटिव्ह्ज टाकलेली असतात. ताज्या घरी केलेल्या अन्नाची सर कशाला येत नाही. प्रिझर्वेटिव्हच्या अतिवापराने मुले सुस्त व मंद बनतात. 2. चॉकलेट, जॅम, जेली, केक, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ खाण्यासाठी देऊ नयेत. कारण अशा पदार्थांमधून पोषक घटक काहीच न मिळता फक्त अतिरिक्त उष्मांकच मिळतात. शिवाय असे पदार्थ खाल्ल्याने दातांचे आणि श्वसनसंस्थेचे आजार होताच. तेच पदार्थ खाण्याची सवय झाल्याने मुलं जेवण टाळतात. 3. बाजारातील उघड्यावरचे पदार्थ देऊ नयेत. कारण यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाजारातील उघड्यावरच्या पदार्थात स्वच्छता पाळली जात नाही. असे पदार्थ खाणे म्हणजे अनेक प्रकारच्या आजारांना स्वतःहून आमंत्रण देणे होय. 4. विरुद्धान्न टाळावे उदाहरणार्थ दूध आणि फळे, दूध आणि मीठ, दूध आणि वरण इत्यादी. कारण या आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे. कारण असे केल्याने आम्ल आणि अल्कली एकत्र नासण्याची क्रिया होते. शरीरात त्याचा योग्य परिणाम साधला जात नाही. 5. अतिप्रमाणात मिठाचे पदार्थ. शरीरात आवश्यक तेवढेच मीठ घ्यावे. लहान वयात टाळणेच योग्य.